दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सिंधुदुर्गमधील मालवण लगत असलेल्या कोळम खालचीवाडी परिसरात रविवारी रात्री भीषण थरार घडला. कोळम गाव कमिटीचे अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने अत्यंत जवळून गोळीबार केला. सुदैवाने बंदुकीची शेलटकर यांच्या डोक्याच्या अगदी बाजूने गेल्याने मोठा अनर्थ टळला आणि ते थोडक्यात बचावले. या घटनेने संपूर्ण मालवण तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी रात्री 9:15च्या सुमारास संदीप शेलटकर आपल्या घरी असताना हा हल्ला झाला. अज्ञात इस्माने त्यांच्यावर नेम धरून गोळी झाडली. गोळी लागली नसली तरी गोळीचे छरे शेलटकर यांच्या घराच्या किचनमध्ये, अंगणात आणि बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवर मोठ्या प्रमाणावर विखुरलेले आढळले. यावरून हा हल्ला अत्यंत जवळून आणि जीव मारण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. गोळीबार केल्यानंतर खोर शेजारच्या स्वप्नील शिरसेकर यांच्या कंपाऊंडच्या दिशेने जोरात धक्का देत पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता ज्या ठिकाणाहून झाडण्यात आली तिथे बुटांचे ठसे उमटले आहेत. या खुणावरून पोलीस आता आरोपीचा माग काढत आहेत. या हल्ल्यातून बचावल्यानंतर संदीप शेलटकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा मला कायमचा च कट होता. नशीब बलवत्तर म्हणून मी आज जिवंत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून संशयिताला तात्काळ बेड्या ठोकाव्यात. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मालवण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.